वडलं प्राचीन म्हणजे त्याच्या आजीबाबापासून लेदरचा धंदा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि ते आत्ता पण आहे. आणि मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा ती मेन मंडी होती ती जगामध्ये प्रख्यात होती चामड्याच्या बाबतीमध्ये, ती मेन म्हणजे धारावी होती. पण गव्हर्नमेंटने एक याच्यामध्ये ते प्रदूषणाच्या विषयाने ते धारावी मंडी बंद केली. महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट बंदच केली. मग इथले व्यवसाय ते गेले तर गेले बाहेर गेले. मग ते मद्रासला जास्त स्कोप भेटला, जालंधरला जास्त स्कोप भेटला, पश्चिम बंगालला जास्त स्कोप भेटला, कानपूरला जास्त स्कोप भेटला. मग आता काय होतं की आपल्या इथून फक्त कच्चं मटेरियल तिकडे जातं, म्हणजे चामडं तिकडे जातं आणि तिकडे पूर्ण पकवलं जातं. आपल्याकडे चामडं पकवलं जात नाही, तिथं पकवलं जातं ते चामडं तिकडनं आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं आणि तिथून आर्टिकल बनवले जातात. असा विषय आता. तर याच्यानंतर मग आम्ही हे कोर्स केल्यानंतर मग विचार केला. मग माझा एक मित्र होता, मित्र चव्हाण म्हणून, त्याने किर्लोस्करवाडीला कंपनी टाकली शूजची. मग तो म्हणे मला काही सपोर्ट कर म्हणे. माझा ज्युनियर होता तो. म्हटलं चालेल म्हटलं. मग काय करायचं स्टार्टिंगला. मग तो ऍक्च्युली कसं असतं, धंदा करताना नियोजन राहणं गरजेचं आहे आणि इगो राहणं सर्व चुकीचं आहे. नाही मला सर्व माहिती, मी करून घेईल म्हणे असं तसं. म्हणजे कर, काही विषय नाही, चांगली गोष्ट आहे. एक काम कर, तुझ्या कंपनीमध्ये तू माल बनव आणि जो माल मी सेल करेल नाशिकला, जे असेल ते आपण करून घेऊ म्हणे. चालेल म्हणे, काही विषय नाही. पण त्याकडून काय कारखाना चालवला गेला नाही. मग तो मनोज भाऊ म्हणे असा असा विषय माझ्यावर, ऍक्च्युली माझाच ऍडव्हान्स त्याच्याकडे बरंच अटकलेला होता. पण काय करायचं, म्हणजे एक काम कर म्हणे, माझ्याकडून काय होत नाही, तुझं मार्केट चांगलं आहे, तुझं ट्रेडिंग चांगलं केलेलं आहे, तू एक काम कर, माझ्याकडे कारागीर पण आहे, सर्व काही तू कर म्हणे. म्हटलं मी असं तर करणार नाही म्हटलं, तर मला बघून दे नक्की तुला प्रॉब्लेम झाला काय बंद करण्यामध्ये. तर कसं होतं की त्याच्यामध्ये सर्वात बेसिक प्रॉब्लेम असा होता की त्याच्याकडून सांगली आणि कोल्हापूर हे दोघं कमीत कमी 100 ते 125 किलोमीटर लांब होते. तर त्याला मार्केट करायला जायचं राहायचं ना, तर त्याला कुठे सांगलीला किंवा कोल्हापूरला जावं लागायचं. आणि ती पर्चेसिंग कुठून जायची, मुंबई नाही तर डायरेक्ट आग्रा. म्हणजे एवढा तो डिस्टन्स पण पडतो ट्रॅव्हलिंगचा. म्हणजे आज माझ्या लेबरच्या हातामध्ये काम काय, माझ्याकडे राहणारी, माझ्या गोडाऊनला राहणारा माल किती, आणि शूजच्या याच्यामध्ये कमीत कमी लागणाऱ्या गोष्टी कमीत कमी 150 आहे. एक शूज बनवायचा म्हटलं ना, तर हाताऱ्यापासून तर लागणाऱ्या रॉ मटेरियल पर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं ना, तर छोटे मोठे तुम्ही ठाकरे साहेबांच्या दुकानात जाऊन पण कमी मटेरियल पण मोजलं ना, तर कमी 200-250 मटेरियल निघून जाईल प्रत्येक लागणारी वेगवेगळी गोष्ट शूजचा लागून. मग म्हटलं पहिले मार्केट पण नियोजन करणं गरजेचं म्हटलं. नंतर मग त्याच्यानंतर मी त्याला बोललो, म्हटलं ऍक्च्युली तेच मी ट्रेडिंग करायचो. जेव्हा मी मुंबईवरून नाशिकला आलो तर मी ट्रेडिंगला लागलो होतो. मी शूजचं सप्लाय करायचो, युनिफॉर्म बनवून घ्यायचो, सप्लाय करायचो. माझा हा व्यवसाय होता आणि ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये मग मला खूप चांगली संधी पण होती, चांगला प्रॉफिट पण झालं, कॉन्टॅक्ट चांगलं होतं. ऍक्च्युली प्रॉपर नाशिकचं राहिल्यामुळे ज्या एरियात मी राहायचो तिथं सर्व आमच्या इथं कंपनी इंडस्ट्रियल एरियाचे लोक राहिला होते रायनगरला. आणि तर रायनगरला राहिल्यामुळे पहिले पातेट पाड्यावर हे नव्हतं. पहिले रायनगरचे आमचे ते S1 ते S2 S4 मध्ये ना पूर्ण बिल्डिंगचे मॅनेजर लोक, म्हणजे कंपनीचे तिथं जायला होते. म्हणजे त्याच्यात रिटर्न्स मला भेटायचा ना, त्याच्यामुळे ट्रेडिंगला मला खूप मोठा फायदा झाला होता. पण त्याच्यानंतर विचार केला, म्हटलं आता हा बंद करतोय, मग एक काम करू, मग आपण कारखाना चालू घेऊ म्हटलं. आता आपल्याला याच्यातलं बेसिक नॉलेज आहे. तर मी गडबड केली नाही. का नाही केली, मी त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण शिकलो, मार्केट पण शिकलो. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आहे की लागणाऱ्या आपल्या गोष्टी कुठे लागणार आहे, कशा लागणार आहे. पण याच्यामध्ये एक बेस असा होता की जे लागणार आहे सोडून मी शेट आहे, मी किती जोडी बनवू शकतो एकटा माणूस. मला अप्पर पण बनवायचंय, मला